3 दे, तूच दे, मला कंटाळा आला. 1 2 3 चल. खेळ. शिक्षक, हम्म. तुमच्याच घरात तुमच्यावरच अन्याय. हे घर तुझं पण आहे ना. टीव्ही लावून अन्यायाला वाचा फोड. शिक्षक, हम्म. अंपायर किचन मध्ये. जर बघितलं ना तर तुम्ही आणि मी दोघांची एकाच वेळी विकेट. पण अन्या 12वीला आहे ना, मग आपल्याला का शिक्षा? पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. हळू. आपल्या घरात लोकशाही नाही शिक्षक. एल्गार. हळू हळू हळू. कविता कविता सुरेश भटांची आहे म्हणून दाखवू का? नको नको. WWE ची फायनल मॅच आहे. अजूनही विचार करा. स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन वर्सेस द रॉक. काय विषा काय करताय? रॉक 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 रॉक. गेला. तो चॅप्टर झालाय. आणि मला सांग रॉक 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 रॉक. इम्पॉर्टंट आहेत. ओके. दोघेही बाहेर आहेत. लावा लावा. तू लाव, मी वॉच ठेवतो. आहा, पेज नंबर. क्या बात है. तुम्ही का नाही लावता? अगं तू लावलास ना, ते कापून जाईल. माझ्या हाताने लागत पण नाही. अनु, अरे किती वेळ फोन. काय लो? बस अभ्यासाला पटकन. कुठे आली? आली. 12वीत असणाऱ्या मुलांची जेवढी जबाबदारी आहे, मी म्हणेन त्यापेक्षा जास्ती जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. म्हणजे घरात शांतता ठेवणे, टीव्ही न लावणे, या छोट्या छोट्या गोष्टी फार परिणामकारक ठरू शकतात. मला असं वाटतं की सतत अभ्यास अभ्यास यामुळे मुलांवरती मानसिक आणि शारीरिक असं दडपण येऊ शकतं. त्यामुळे त्यांना थोडा वेळ टीव्ही हा बघू द्यावा. पण सर, या सगळ्यामध्ये घरात जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे का? म्हणजे त्यांना अशी भीती वाटू शकते की 12वी म्हणजे अरे बापरे इतका अभ्यास. मला असं नाही वाटत. एक प्रकारची शिस्त त्यांच्या अंगी येऊ शकते. अतिशिस्तीचा उलट परिणामही होऊ शकतो. म्हणजे मनाविरुद्ध सतत अभ्यास अभ्यास करायला लावल्यामुळे अभ्यासातली गोडीच नष्ट व्हायची जास्त भीती असते. 12वी एक संघर्ष वर्ष या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूया. बघत राहा. मिसेस शिक्षक या हो या. हे घ्या, खीर आहे बदाम टाकून. अहो, आमच्या मुलाला 63% होते. अनिरुद्धला 72 आहेत. आनंदाची गोष्ट आहे नाही का? नाही, ॲग्रिगेट 72 आहेत, पण PCM मध्ये 70 आणि PCB मध्ये तर 68च आहेत. अहो, त्या देसाईंच्या धनूला पण 72% होते हो. पण आज बँकेत मोठा अधिकारी आहे तो. टक्क्यावर जाऊ नका हो तुम्ही. हा, येतो हा. थांबा. कुठलं? हात ओला होता म्हणून हातातनं निसटलं भांडण पडलं. रागाने कशाला बघताय? जणू काय मोठा गुन्हा केलाय मी. केलीये तुझी सुकी भाजी केली. हा, अख्खा दिवस त्या गॅस समोर उभं राहून तुमची चोचली पुरवण्यात जातो. कधी तो गॅस जिवंत झाला ना तर तो सुद्धा म्हणेल की बाई विश्रांती घे म्हणून. पण तुम्हाला काय त्याचं? केलीये तुमची रस्सा भाजी सुद्धा केली. हा, कारण रस्सा भाजी शिवाय तर तुम्हाला उपवासच वाटतो. सगळे सारखेच. नारळ आण्याचा फुटला, पण प्रसाद मला का? हा अन्याय शिक्षक. चैतू, जरा उंच, जरा वयाप्रमाणे वाग. अगं आई पण. अरे हो हो हो, चला चला, खीर काढा, खीर वाढा आणि जेवायला घ्या. चला चला. मी पूर्ण खाणार. हो, चैतू, माझ्या वाट्याची पण तूच खा. माझ्या वाटेची पण तू खा. हो, म्हणजे मी विलन. हो. अरे हो हो, एक काम करूया आपण. हे बघ, संगीत खुर्ची खेळतो की नाही आपण, तसं आपण संगीत खीर खेळूया. तू गाणं म्हणायचं आणि तो बाऊल आहे तो फिरवत राहायचा. जिथं गाणं थांबेल
आणि बाऊल ज्याच्याकडे असेल त्याने खीर खायची. हा पासिंदा पार्सल. येस. चलो चलो चलो, स्टार्ट स्टार्ट. डोळे बंद, गाणं गाणं सुरू. अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड 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 काही फुटेना करचा पाहुणा उठेना. हे बघ पाहुणा उठेल. हे बघ पाहुणा. हा जास्त अपेक्षा होती ना, म्हणून जास्त चिडचिड झाली. 12वीची परीक्षा तू एकट्याने नाही दिली बेटा. आम्ही सगळ्यांनीच दिली. सगळेच थोडेफार कमी पडले असतील आपापल्या विषयात. चूक तुझी एकट्याची नाही. सॉरी. आई. हो आई. पुरे. कोई हसीना जब रूठ जाती है तो 1 2 1 2 3. अरे किती टायर्स ते. जिमला जायला पाहिजे ना. आहे ना आपल्याजवळ व्यायामशाळा. व्यायामशाळा. पाटील सर कुठे चाललात? व्यायामशाळेत. पाटील सर कुठे चाललाय? जिम मध्ये. जिम या शब्दाला जी काही किंमत आहे, जे काही वजन आहे ना, ते हे काय कोण आवडतो आपल्याला यातला? आता या वयामध्ये आपण विभक्त व्हायचं. अरे समाजाचा तरी विचार करा भारतीबाई. अरे मुलाबाळांचा तरी. येस, तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. हा, ॲडव्होकेट सावंत मीटिंगमध्ये आहेत. हां, त्यांना सांगा पाटील सरांचा फोन होता. हां हां, मी उद्या सकाळी येतो. वकील साहेबांना म्हणा मी उद्या सकाळी येतो. ओके. वकील कशाला? नाही, जे काही तुझ्या मनात आहे ना आता ते बघच तू. आता या सगळ्यांचा फडशा पाडतो मी. हां, अरे दूध आहे घरचं, होऊ दे घरचं. पाटील म्हणतात आपल्याला. दूध, वकील, काय काय माझ्या मनात? काय लिहिलं याच्यावर? 100% रिझल्ट. आपल्या अनुला किती पडले? 72%. म्हणजे हे लोक खोटं बोलत आहेत. आणि जर हे खोटं बोलत असतील तर 28% पैसे परत करा. हो, सावंत वकील फाडून टाकतील यांना. आपण केस करायची आणि आपण ह्यांच्याकडनं 28. भारती, असं हप्त्यात नाही रडायचं. जे काही रडायचं असेल ना ते लमसम मध्ये रडव. मी पण रडू का तुझ्या बरोबर? म्हणजे बरं वाटेल. होईल, सगळं ठीक होईल. होईल ना? हो. होईल ना?